पेट्रोल डिझेलचे दर आता वाढलेत। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढल्यानं हे सगळे परिणाम दिसून येत आहेत। यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसलाय, त्यांच्या खिशांना मोठी झळ बसणार आहे। पेट्रोलचे दर 106 रुपये 50 पैसे प्रति लिटर झालेला आहे, तर डिझेलचे दर 93 रुपये प्रति लिटर झालाय। पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे, तर यावर सर्वसामान्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊयात। सर देखिए, रेट जो बढ़ा है ना, इस पे तो हम लोग का काम प्रभाव पड़ चुका है बहुत। मतलब देखिए, सवारी तो जितना रेट बढ़ा है ना सीएनजी का, उतना तो पैसा दे नहीं रहा है। हम लोग ओला उबर रैपिडो चलाते हैं, उसका भी पैसा अच्छा नहीं है, क्योंकि सब बाहर की कंपनी है, ये मनी पैसा देता है। और किलोमीटर जो हमारा दिल्ली गवर्नमेंट का जो मीटर है ना, उससे भी बहुत कम पैसा दे रहा है एवरा प्रेजेंट टाइम में ओला उबर रैपिडो। और गैस का तो यहीं बढ़ गया, 2 रुपया सीधा बढ़ गया। पहले था पेट्रोल तो हम लोग यूज नहीं करते हैं सर, तो उसका रेट नहीं मालूम है। और गैस जो हम लोग प्रवासी मजदूर जो बाहर से आए हुए हैं, दिल्ली में रहते हैं, उनके लिए सर हम लोग के लिए बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट है यहाँ पे, मतलब रहना, खाना बनाना। क्योंकि 300 रुपये, 250 रुपये, 280 रुपये केजी, ऐसा 1 केजी हम लोग गैस डलवा रहे हैं खाना बनाने के लिए। और ये गैस तो ठीक था ऑटो में डालने के लिए सीएनजी, लेकिन इसका भी रेट बढ़ गया इससे, तो इससे हम लोग को बहुत दिक्कत है। थोड़ा बहुत तो असर पड़ता ही है सर। कितने रुपए दाम बढ़े? 3 रुपये के आसपास पड़े, आई थिंक आज ही बढ़े हैं सुबह मेरे ख्याल से। ये सही हो रहा है या गलत? अब रेट तो सर हर चीज़ के बढ़ ही रहे हैं। ये वार चल रहा है तो उससे जो प्रॉब्लम हो रही है तो ऑल ओवर ही हो रही है, और वो बढ़ने ही है। वो तो हमें भी पता है, आप भी मतलब प्रिपेयर तो है ही उस चीज़ के लिए भाई कि किस दिन बढ़ेंगे, ये सोचने वाली बात है। लेकिन बढ़ने ज़रूरत है, ये तो सबको तो पता था। अभी इलेक्शन हो रहे तो बढ़ना ही है। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊन सविस्तर विश्लेषण जाणून घेऊयात। आपल्यासोबत अर्थतज्ञ विश्वास उटगी आहेत। विश्वास सर, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। आपण पाहतोय सर्वसामान्यांना मोठ्या झळा बसतायत महागाईच्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, याचा कसा परिणाम दिसून येणार आहे आणि कधीपर्यंत हे परिणाम जाणवू शकतात? एक लक्षात घ्या, सरकारने हे पंतप्रधानांनी हैदराबादला जे वक्तव्य केलं, 2 दिवस सतत हे वक्तव्य करतायत, त्यातून गेले निवडणुकीच्या म्हणजे बजेट पासून आतापर्यंतचे काही युद्ध आपण बघतोय, तर भारतामध्ये त्याचा परिणाम त्यांनी रोखला, आर्टिफिशियली रोखला। पण मुळामध्ये सरकारच्या चुकीच्या अर्थनीतीचा परिणाम म्हणून निवडणुकांचे रिझल्ट येईपर्यंत त्यांनी थांबवलं। आणि आता आजपासून त्यांनी जी महागाई वाढवलेली आहे, ऑइल कंपन्यांना 3-3 हजाराचा तोटा दर, 3-3 हजार कोटीचा तोटा दर महिन्याला होतोय असं सांगून, वास्तविक हे सगळं सरकारला माहिती आहे। त्यामुळे आता पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि सगळंच एलपीजी याच्यावर जे भाव वाढणं, याचा अर्थ होलसेल प्राइस इंडेक्स मोठ्या प्रमाणात वाढणं, त्याचा परिणाम कंझ्युमर प्राइस इंडेक्स वाढणं, आणि जवळजवळ प्रत्येक वस्तू, जीवनावश्यक वस्तू जी आहे आणि प्रत्येक रॉ मटेरियल जे आहे उत्पादनासाठी लागणारं, या सगळ्यांचे भाव आता आकाशाला भिडतील। आणि ही तर सुरुवात आहे, पुढच्या 1 महिन्यातच हा परिणाम भयानक असेल। माझं आत्ताच विधान आहे, WPA म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स डबल डिजिट होईल, आणि तसंच आत्ताच 4 ते 5% दरम्यान CPI आहे, ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे, तो सुद्धा वेगाने वाढेल। त्यामुळे मार्केटमध्ये बँकांच्या व्याज दरावरती मोठा परिणाम होईल। म्हणजे बँका चालवणंच मुश्किल होईल। तुमच्या ठेवी एवढ्या नाही आहेत आणि तुमचं कर्ज वाटप अजूनही मोठं आहे, त्यामुळे बँकांचे नफे घटतील, मग व्याजदरावरती परिणाम होईल। असं एक विषचक्र संपूर्ण अर्थव्यवस्थेत त्याच्यातून निर्माण होणार आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीला मी जबाबदार सरकारला धरेन, कारण त्यांनी निवडणुकांच्या राजकारणामध्ये हे सप्रेस केलं, आणि वास्तविक रशियातून तेल घेणं, इराणमधून तेल घेणं, हे अमेरिकेचं ऐकण्याची काही गरज नव्हती। आपण आपले मार्ग निवडायला काही हरकत नव्हती। त्यामुळे खरं तर ही सुरुवातच म्हणावी लागेल। त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा भार महागाईचा सहन करावा लागणार। धन्यवाद विश्वास सर, आपण एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केली त्याबद्दल।